तेच तर ना, मला आता लक्ष द्यायला तुझ्याकडे बघून की त्याच्यामध्ये काही भीती नसते, पण मी घाबरायचो तेव्हा. काय म्हणणार? आमच्याकडे आले पाहुणे आणि आम्ही चाललो ड्युटीला. नवीन कोणी? ओके ओके, थँक्यू थँक्यू लक्ष्मी, जोरदार टाळ्या. शेंगदाण्याची चटणी आणि दही. मी तसं काय म्हणलं नाही. मला असं व्हायचं होतं की मी आग विद्युतीची हेवी धावपळीची कामं करतो, त्याच्यामुळे असं म्हणायचं. चला ते पहा, मस्त झालेलं आहे. आणि आता आपण हे ड्रायफ्रूट आहे ते भाजून घ्यायचे. मस्त छानपैकी गाजरचा हलवा झालेला आहे. आता बच्चे कंपनीसाठी हा गाजरचा हलवा द्यायचा आहे. सर्वात अगोदर आमच्या पियुष बाळाला. साडीचं काय गरज नव्हती सर, काय गरज नव्हती. साडी नेसत असते. खायच्या आधीच का? खायच्या आधी म्हणजे काय माहितीच आहे चांगलं. एवढा विश्वास आहे बघा बायकोवर. खरं एवढा विश्वास आहे मला बायकोवर, चांगला करतो. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज चालली आमची शौर्या ट्रिपला. खुश आहे का नाही? पहिल्यांदा चालली म्हणणं. इकडे कसं वाटतंय मग तुला ट्रिपला जाताना? तुझे पप्पा कधी गेलते का नाही ट्रिपला? विचार ना. पप्पा कुठे गेलते? कुठे? तिकडे मी माझ्या शाळेतून गेलो होतो, मम्मी सोबत गेलो होतो. रेशम माऊ पण होते ना हो सोबत. तेच, पण ते माझ्या स्कूलमधून गेलो नव्हतो ना मी. आमच्या स्कूलमधून ट्रिप गेली होती एक वेळेस, पण मी त्यावेळी गेलो नव्हतो ट्रिपमध्ये. पप्पा का गेले नव्हते विचारलं. पप्पाला त्याच्या आईला सोडून, पप्पाला सोडून जाऊ वाटत नव्हतं. तू चाललीस आम्हाला सोडून. पप्पा खूप भीत होते, नको म्हणत होते. तेच तर ना, मला आता लक्ष द्यायला तुझ्याकडे बघून की त्याच्यामध्ये काही भीती नसते, पण मी घाबरायचो तेव्हा. मी पण येऊ का तुझ्यासोबत तुमच्या ट्रिपला? चला. पहिल्यांदा लेकरू ट्रिपला चालले. तिला मस्तपैकी छान सकाळी टिफिन बनवून दिला. त्याच्यानंतर तिच्या बॅगमध्ये तिचा टावेल, त्याच्यानंतर तिचे कपडे चेंज करायचे, कारण की त्यांची ट्रिप ही वॉटर पार्कला चालली. आणि म्हणजे तिथे गार्डन पण आहे, वॉटर पार्क पण आहे. आणि सकाळी जाणार आणि संध्याकाळी परत येणार. पण पहिल्यांदा चालले लेकरू, त्याच्यामुळं थोडंसं मनामध्ये असं तुळतुळ तर वाटतेच. त्याच्यानंतर दिवसभर ड्युटी झाली. त्याच्यानंतर परत रात्रीच्याला कॉल आला की परत एक कार्यक्रम आहे, तर मॅडम तुम्हाला जावं लागते, कारण की दुसऱ्या मॅडम बंदोबस्तला गेल्या त्या. तर त्यामुळे आमच्याकडे आले ते पाहुणे कोण आले, तर माझी मैत्रीण राणी वहिनी, त्या गंगाखेडला आमच्यासोबतच होत्या. आणि इकडं आलेले बघा बंदोबस्तला. छान हळदी कुंकाचा प्रोग्राम होता आणि मस्त लेडीज एन्जॉय पण करत होत्या. फुल्ली एन्जॉय केला लेडीजनी हळदी कुंकाच्या प्रोग्राममध्ये. अप्रतिम असा सेलूला हा हळदी कुंकाचा प्रोग्राम झालेला. छान वाटलं पाहून, कारण की विशेष महिलांना कुठेतरी स्टेज भेटलं किंवा त्यांच्या मनातील ज्या गोष्टी येतात त्या गेमद्वारे बाहेर निघाल्या. त्याच्यानंतर उशीर झाला, रात्री 10-10:30 वाजले घरी यायला. घरी आले, जेवण राहिलं होतं आणि बिचारी पाहुणी आलेली, आई आलेली आहेत. तर आईची पण तब्येत बरोबर नव्हती आणि आईला भेटण्यासाठीच या राणी वहिनी आलेल्या, म्हणजेच माझी मैत्रीण आहे. आणि त्यांचे 2 मुलं, हा पार्थ हा पण झोपी गेला आणि हा पियुष हा पण झोपी गेला. आणि उशीर झाला, पण आमच्या ह्या 2 चिमुकल्या शौर्या पण आणि आर्या पण. शौर्या पण ट्रिपहून जाऊन आलेली आणि आर्या
दोघी पण जाग्याच होत्या मम्मीची वाट पाहत. आणि अशा प्रकारे जेवणं वगैरे केले रात्री आम्ही आणि झोपलो. त्याच्यानंतर सकाळी मस्तपैकी छान असा स्पेशल मेनू माझा आवडता साहेबांचा आणि पाहुणे आले म्हणून धपाटे, दही आणि त्यांच्यासाठी चटणी शेंगदाण्याची असा मस्त मेनू बनवलेला. आणि साहेब म्हणे त्यात बीट पण दे कट करून. साहेबांसाठी नाश्ता करत होते. मग लगेचच साहेबांना बीट कट करून दिलं आणि साहेबांनी मस्तपैकी आपल्या धपाट्यावर आणि चटणीवर ताव मारला आणि एकच नंबर झालेत म्हणे. त्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन तुम्हाला कळून जाईल, कारण की घरामध्ये मस्त फुल एन्जॉय होत होता. हे बच्चे कंपनी आलेले, राणी वहिनीचे 2, आमचे 2 आणि भावाचं 1, असे म्हणजे 5 लेकरं घरी होते. आणि त्यांच्यासाठी स्पेशल मेनू खूप दिवसाच्या नंतर त्या आलेल्या. तर आज रविवार, आज सुट्टी, आणि सुट्टी म्हटल्याच्या नंतर मस्त निवांत घरी असल्यामुळे काही नाही तर काहीतरी करायला पाहिजेच. आणि त्याच्यामुळं दर रविवारी लेकरांच्या आवडीचं काहीतरी असतं. त्याच्यानंतर तिळाचे लाडू राणी वहिनीने आणले होते. लेकरांनी पाहूपर्यंत खाऊन टाकली. आणि त्याच्यानंतर पाहू शकता कशी फुल मस्ती एन्जॉय चालली पियुषची, पारची. मस्त छान डान्स केलेला पहा यांनी. आणि एवढं तर हसवलं खूपच. घरामध्ये घर पण आल्यासारखं लेकरू आलं म्हणलं की. आणि त्याच्यानंतर मस्त आता सकाळचं तर झालं आणि आता दुपारी काय करायचं लेकरांना, तर फरमाईश होती त्यांची गाजर का हलवा. तर मग मस्तपैकी गाजर आपले खिसले आणि कुकरमध्ये त्याला, आता तुम्हाला रेसिपी सांगते कसे केलं. तर 1.5 किलो गाजर, 2 किलो होते वाटतं, तर खिसले आणि कुकरमध्ये टाकले, कारण की एवढे जण 7-8 जण खाणार म्हटल्याच्यानंतर. आणि मस्तपैकी लेकरांना गाजरचा हलवा म्हटलं की आवडतो पण. तर खिसून त्यामध्ये दूध, साखर टाकून कुकरमध्ये लावून घेतले. कुकरला 3 शिट्ट्या होऊ दिल्या. त्याच्यानंतर आपले जे ड्रायफ्रूट असतात ते तुपामध्ये भाजून घेतले, म्हणजे तळून घेतले. आणि छान असा कलर येईपर्यंत मस्त ते ड्रायफ्रूट तळू दिले. तोपर्यंत गाजरच्या म्हणजे हलव्याच्या 3 शिट्ट्या झालेल्या होत्या. आणि आता त्यामध्ये थोडंसं जे दूध राहिलेलं आहे तर ते पाणी कमी होण्यासाठी गॅसवर म्हणजे फुल गॅस करून ठेवलेला. आणि हे दोन्ही कामं करत असताना बच्चे कंपनी वाट पाहत होते कधी गाजरचा हलवा होते आणि कधी खावं. आणि ड्रायफ्रूट कसे काही शौर्याला आवडत नाहीत त्यावर टाकायला, तर त्याच्यामुळं ड्रायफ्रूट जेव्हा आपण गाजरचा हलवा वाढू वाटीमध्ये तर तेव्हा वरती ड्रायफ्रूट टाकायचे. तर आणि हे मस्तपैकी पलीकडचं तयार झालेलं, अलीकडं आपण जे तूप होतं तर त्या तुपामध्ये परत एकदा जे आपण उकडून घेतला, म्हणजेच गॅस गाजरचा हलवा पलीकडं साखर आणि ह्याच्यामध्ये लावून घेतला होता. त्यातलं पाणी कमी झाल्यामुळं मग तिकडलं इकडं घेऊन मस्त छानपैकी अजून कलर येतो छान तुपामध्ये, त्याला भाजल्याप्रमाणे करून घ्यायचं. आणि एकच नंबर आता गाजराचा हलवा तयार झालेला. जसं आपण त्याला करू त्याप्रमाणे छानपैकी असा सेंट पण येत होता, वास येत होता छान. कारण की मला आवडते आणि लेकरांना पण गाजरचा हलवा आवडते. तर त्याच्यामुळं लेकरांची मी करेपर्यंत ते काय हल्ले नाही की कधी होतं गाजराचा हलवा आणि कधी नाही. शौर्याला तर गाजरचा हलवा खूप आवडतो का नाही? हो. कोणासाठी केलता मम्मीने गाजरचा हलवा? माझ्यासाठी. तुझ्यासाठी आणि राणी वहिनीसाठी पण केलता ना? पियुष, पार्थ भैया, आर्या दीदी, राणी वहिनी, तुई, पप्पा, मी, मोठी आई, आई, पवन. एवढ्यासाठी केलता. कसा झालता? छान झालता, खूप टेस्टी होता. आणि मस्तपैकी हे गाजरचा हलवा पहा झालेला आहे. आणि आता छानपैकी त्यांना आपण गाजरचा हलवा देणार. आणि गाजरचा हलवा खाल्ल्याच्या नंतर त्या
सर्वांचे एक्सप्रेशन पाहूया आणि त्यांना आवडल्याच्या नंतर. मस्त छानपैकी गाजरचा हलवा झालेला आहे. आता बच्चे कंपनीसाठी हा गाजरचा हलवा द्यायचा आहे. सर्वात अगोदर आमच्या पियुष बाळाला. पियुष थँक्यू म्हण ना. आर्यन नाही पवन. आर्यन नाव आहे त्याला, पवन म्हणजे आर्या. थँक्यू मम्मी. वेलकम बेटा. अरे ऐश्वर्या, तुझी ही राहिली ना ती देवा. पियुष खा ना. पियुष हलवा कसा झाला सांग बरं आज तुला. थँक्यू म्हण ना मग. चला बसा. बघा खाऊन कसं झालं ते सांगा. आणि आता ज्यांचे जे पाहुणे आले त्यांच्यासाठी केलाय त्यांचा बघून घ्या. चला खा आणि सांगा. यस कसा झाला सांगा रे. यमी झाला. व्हेरी गुड. आईला आवडला का नाही. खूप आवडला मला. त्यानंतर राणीवाईनीला निघायचं होतं तर राणीवाईनी आईला भेटायला आलत्या. तर त्यामुळं आईसाठी राणीवाईनी साडी घेऊन आलेल्या. आणि राणीवाईनी आईला म्हणजे गंगाखेडपासनं ह्या दोघी पण एकमेकीला ओळखतात. कारण की आई माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस आलेली तर तेव्हा राणीवाईनी आमच्या बाजूलाच राहत होत्या. तेव्हापासून म्हणतात ना म्हणजे रक्ताचे नाते तर असतात पण मैत्रीचं नातं हे पण घट्ट असते. आणि तेच अशी ही राणीवाईनी माझी फ्रेंड आहे. आणि त्यांनी छान अशी आईला साडी आणली आणि खूप आग्रह केला की आई साडी नेसा. तर आई म्हटली नेसते बाई. तरी पण त्यांनी साडी खोलली. खूप सुंदर कपडा वगैरे छान आहे. आणि म्हणजे आईला जशा आई घालतात नरममध्ये तर तशा आणलेल्या. मग राणीवाईनीला म्हणलं आई नक्कीच घालणार. मग आईने ती साडी घातली. त्याच्यानंतर राणीवाईनीला निघायची घाई. तर मस्तपैकी मी पण त्यांच्यासाठी खूप छान अशी साडी आणलेली. आणि त्यांना ती साडी आवडली होती तर मी त्यांच्यासाठी ऑर्डर करून ठेवलेली. खूप दिवस झाले येणार होत्या त्या. यायले म्हणून आज त्यांना म्हणजे मुहूर्त लागला. आणि म्हणजे विशेष त्या आईला भेटण्यासाठी चालत्या. मग भेट वगैरे झाली. आणि मी पण आपल्याकडं आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि त्यांना वाण पण दिलं आणि साडी. त्याच्यानंतर आता सर्व झालं आणि साहेब आम्ही तर गाजरचा हलवा खाऊन बसलो होतो सर्वजण. आणि साहेब ड्युटीहून आले. साहेबांसाठी परत एकदा छान असा गरम करून दिला. कारण की थंड गाजरचा हलवा खायला मजा येत नाही. मग मस्त छान तव्यामध्ये गरम केलेला साहेबांसाठी. कारण की साहेबांना पण खूप आवडतो. बाकी आम्ही सर्वांनी खाल्ला होता. आणि विशेष साहेबाची जी शौर्या आहे तर तिला आणि साहेबांना गोड पदार्थ खूप खूप आवडतात. आणि जे त्यांना आवडतं ते करून देणं हे गृहिणीचं म्हणजेच मी म्हणताल तुम्ही काय गृहिणी आहेत का ड्युटी करता. पण आजचा दिवस सुट्टीचा होता म्हणजे मी घरीच गृहिणीच आहे. आणि मस्तपैकी त्यांच्यासाठी छान असा गाजरचा हलवा घेऊन बेडरूममध्ये निघालेली. आणि साहेबांचे एक्सप्रेशन पाहूया. आई पहा आरामात बसलेला इकडं साईडला. आणि साहेबांचा पण ड्युटी उतरवती आज पण बाहेरून जाऊन आल्याच्यानंतर आरामच चालू होता. आणि साहेबांना गाजरचा हलवा आवडतो. आणि त्यात कसा आहे म्हटल्याच्यानंतर म्हणे तुम्ही केल्यावर म्हणल्याच्यानंतर काय सांगायची गरजच नाही कसा आहे काय एकच नंबर करतात. आणि तेवढी नवऱ्याने केलेली स्तुती
मनापासून त्यांचे थँक्यू म्हटलं. आणि लगेचच राणीवहिनीला मला रेल्वे स्टेशनला सोडायचं होतं. तर मग त्यांना घेऊन गाडीवर रेल्वे स्टेशनला आले, कारण की राणीवहिनी जाणार होत्या आणि तर त्यांना रेल्वे स्टेशनवर आणून सोडलेलं. आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.